वाटतं की आता आज मार्गी लागल, उद्या मार्गी लागल, कुणीतरी आपल्याला शब्द दिलाय। एक एक दिवस पुढे ढकलत ढकलत दिवाळी तोंडावर आली। जसं सामंत साहेबांनी सांगितल्यानुसार आम्ही आता वाट पाहतोय की भाऊ त्यांना सांगून शिंदे साहेबांशी बोलून विजयादशमीनंतर प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने पावलं उचलतील। आमच्या मागं फुकट भाव जमिनी घेणारा जो रावण लागलाय त्याचं दहन करून आम्हाला रास्त भाव मिळवून देतील अशी आशा आहे। कि यूं ही नहीं परिंदों ने शोर मचाया होगा, जंगल की ओर कोई शहर से आया होगा। आणि शिंदे साहेब दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आपण जे काही शेतकऱ्यांवर संकट कोसळलंय त्यांना आणि समृद्धीवादी शेतकऱ्यांना संकटातून बाहेरच काढण्याचा संकल्प करावा। काल राजेश भैया अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याच्या वेदना घेऊन मुख्यमंत्र्याला भेटले, त्याच्याबद्दल राजेश भैयाचं अभिनंदन करायला हरकत नाही। दुःख फक्त एका गोष्टीचं वाटतं, राजेश भैयाला मी विनंती करतो की ठीक आहे, आमचा प्रश्न तुम्ही नसन मांडला किंवा तुम्हाला वेळ नसन भेटला, पवार साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं असताना की मुख्यमंत्र्यासोबत यांची 2 ते 3 दिवसात मीटिंग लावा, तर पवार साहेबांच्या शब्दाला तुमच्याकडे काही मोल नाही का? विजयदशमी निमित्त जे काय सोनं लुटायचंय ते सोनं तुम्ही लुटा, पण आमच्या जमिनी फुकट भावात लुटण्याचं काम करू नका। समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 153 दिवस पूर्ण झालेत। जुनी म्हण आहे, दिवाळी दसरा सण विसरा, तर आता सण तर आम्ही विसरलोच, परंतु सरकार आम्हाला विसरलं की काय असं वाटू लागले। आपण ताटावर बसलो वाढत आली की आमच्यापर्यंत आले की बुंदी संपायचं, असं 4-5दा झालं। म्हणजे प्रत्येक वेळेस वाटतं की आता आज मार्गी लागल, उद्या मार्गी लागल, कुणीतरी आपल्याला शब्द दिलाय। एक एक दिवस पुढे ढकलत ढकलत दिवाळी तोंडावर आली। जसं सामंत साहेबांनी सांगितल्यानुसार आम्ही आता वाट पाहतोय की भाऊ त्यांना सांगून शिंदे साहेबांशी बोलून विजयादशमीनंतर प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने पावलं उचलतील। आमच्या मागं फुकट भाव जमिनी घेणारा जो रावण लागलाय त्याचं दहन करून आम्हाला रास्त भाव मिळवून देतील अशी आशा आहे। असंही शेतकऱ्यांचं सगळं उघड्यावर असतं। मी मागेही सांगितलं होतं की कोट्यवधीच्या जमिनी, लाखो रुपयाचा माल, हजारो कोटी रुपयांचे गुरंढोरं जनावरं सगळं उघड्यावर असतं आणि तो स्वतः तळहातावर जीवन घेऊन जगत असतो। ज्यांना कुणा हा प्रश्न सोडवायचा नाही त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की तुमचे लॉकर उघड्यावर ठेवा, तुमच्या ज्या काय भागीदारीत कंपन्या आहेत त्या उघड्यावर टाका, कंपन्यांचा माल उघड्यावर टाका, आणि मग तुम्ही आम्हाला नाही फुकटे जमिनी घेतल्या तर चालेल, पण तसं होत नाही। ती हिंमत फक्त शेतकऱ्यांमध्येच आहे, म्हणूनच त्याला बळीराजा म्हटलेलं आहे। पण बळीराजाचा बळी देण्याचं काम होताना दिसतंय। आम्ही सारखं ओरडतोय कारण की कुणीतरी आमच्यावर अन्याय करतंय, आमच्या मुंडक्यावर पाय देते। एक शायर असा म्हणतो कि यूं ही नहीं परिंदों ने शोर मचाया होगा, यूं ही नहीं परिंदों ने शोर मचाया होगा, जंगल की ओर कोई शहर से आया होगा। तर अशा पद्धतीनं आम्ही आमच्या कामात व्यस्त होतो। काळी आईची सेवा करण्यात, गुराढोरांची सेवा करण्यात, या माध्यमातून पर्यावरणाचं रक्षण करण्यात आम्ही मस्त होतो, व्यग्र होतो। पण अशा परिस्थितीत झोपेत दगड टाकल्यासारखे तुम्ही मुंबई पुण्यातून आलात, त्याच्यामुळं आम्हाला ओरडावं लागतंय। तर ह्या निमित्तानं आणखी परत एकदा विनंती करतो खोतकर साहेबांच्या माध्यमातून सामंत साहेब आणि शिंदे साहेबांना की आता दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपण दरवर्षी जी परंपरा सुरू ठेवली, काहीतरी संकल्प करीत असता, आमची एक सूचना होती तीही आपण मान्य करून, किंवा अतिवृष्टीमुळं शेतकरी परेशान आहेत, शेतकऱ्यांना दसरा मेळाव्याला नेण्यापेक्षा तुमच्या पदाधिकाऱ्यांना इथं थांबवा, जो काही जाण्या येण्यावर खर्च वेळ जाणार आहे तो ह्या कामाला लावा। तर त्यांनी ते जसं त्यांचं ख्याती आहे, मनाचा मोठेपणा दाखवून शिंदे साहेबांनी कालच आदेश काढले
की मराठवाड्यातील शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी दसरा मेळाव्याला येण्याची गरज नाही. त्यांनी आपापल्या परिसरात राहून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायची, दसरा गोड करायचा आहे, त्यांना आधार द्यायचा, त्यांचे डोळे पुसायचे. आपण ते ऐकून घेतलं. तर ह्या निमित्तानं शिंदेसाहेब, दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आपण जे काही शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे त्यांना आणि समृद्धीवादी शेतकऱ्यांना या संकटातून बाहेरच काढण्याचा संकल्प करावा. तो आपण कराल असा आम्हाला विश्वास आहे. आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की जे कोणी याच्यात आडकाठी आणतायत, प्रशासन असेल, वरिष्ठ मंत्री असतील, जे कोणी असतील, त्यांना हा प्रश्न मार्गी लावण्याचा आणि रास्त मूल्यांकन करण्याची सुबुद्धी दे. उद्या विजयदशमी म्हणजे दसरा, आणि दसऱ्याला सोनं हे आपण शेतकऱ्याकडे ते झाडाचं सोनं असतं, ते सोनं लुटायचं काम दसरा मेळाव्याला केलं जातं. आणि शेतकरी जो शेतात राबतो तो ते पानाचं सोनं, त्याच्याकरता ते सोन्यापेक्षा जास्त सोनं असतं म्हणून तो ते शेतातून आणून त्याची पूजा केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सुरतची सोन्याची लूट केली होती, सुरतवर स्वारी केली होती, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही मोगल होते, आदिलशाह होते, त्यांचं सोनं गुजरातहून लुटून महाराष्ट्रातील शेतकऱ्याकरता, महाराष्ट्राच्या हिताकरता ते सोन्याचा वापर केला होता. आणि असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात शेतकऱ्याकडं सोन्याचा नांगर होता. ही खूप महाराष्ट्राकरता, देशाकरता अभिमानाची गोष्ट होती. पण आज आपण पाहतोय की गुजरातचे 2-3 उद्योगपती ह्या भाजप सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचं सोनं लुटायचं काम करत आहे. आणि आपले काही इथले दलाल जे त्यांची हुजेगिरी दिल्लीची करतायत, ते महाराष्ट्राचं सोनं लुटून गुजरातला नेण्याचं काम आतापर्यंत चालू आहे. हजारो कंपन्या, हजारो प्रोजेक्ट गुजरातला महाराष्ट्रातून गेले. मुंबई तोडण्याची भाषा कधीमधी होते. मला विजयदशमीच्या निमित्तानं असं सांगायचं आहे, जालना नांदेड समृद्धी महामार्गात ज्या काही आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी चालल्या, हे आमच्याकरता सोनं आहे. आणि ह्या एजंट लोकांनी हे सोनं लुटून कवडी मोल भावांना लुटून ह्या गुजरातच्या जे काही लुटारू आहेत त्यांना दान करू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि आता दुसरा विषय एक सांगायचा, मी सहज आज फेसबुक बघितलं. फेसबुकच्या माध्यमातून माननीय राजेश भैया टोपे साहेबांनी एक पोस्ट केली की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याकरता ते काल माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले, उपमुख्यमंत्र्यांना भेटले. तर राजेश भाईंना मी सांगू इच्छितो की 2 महिन्यापूर्वी राजेश भाईकडे आमचं बाधित शेतकऱ्याचं शिष्टमंडळ जालना येथे त्यांच्या घरी गेलं होतं. त्यांना आम्ही विनंती केली. त्यांनी नंतर पुण्यामध्ये पवार साहेबांची आमची भेट घालून दिली. आणि पवार साहेबांनी राजेश भाईंना सरळ सांगितलं होतं, सरळ सांगण्यापेक्षा की राजेश भाईंना शब्द टाकला होता की तुम्ही ह्या लोकांची मीटिंग मुख्यमंत्र्यासोबत लावा आणि ह्या शेतकऱ्याच्या ज्या काही व्यथा आहेत, ह्या शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावा. त्याच्यानंतर राजेश भैयांना सांगितलं 2 ते 3 दिवसात मीटिंग लावतो. आज 2 महिने झाले राजेश भैयांना मीटिंग लावली नाही. काल राजेश भैया अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याच्या वेदना घेऊन मुख्यमंत्र्याला भेटले. त्याच्याबद्दल राजेश भैयाचं अभिनंदन करायला हरकत नाही. पण राजेश भैया, आमच्यात कुठं काय कमी आहे, आमच्यात काय खोट आहे? आम्ही आमच्या वेदना घेऊन तुमच्याकडे आलो होतो. हे सगळे गरीब शेतकरी 2-2, 3-3, 4-4 एकरवाले ज्यांचा संसार उघड्यावर पाडणारे उद्या, ह्या सगळ्या व्यथा आम्ही तुमच्या पुढे मांडल्या. पण तुम्ही आमच्या वेदना समजून का घेत नाही? तुम्ही जर काल आमचा प्रश्न मुख्यमंत्र्यासोबत सेल्फी घेताना किंवा सेल्फीच्या अगोदर सविस्तर जर मांडला असता तर नक्कीच आम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग सापडला असता आणि तुमचं याच्यामध्ये नाव झालं असतं, पवार साहेबाचं नाव झालं असतं. दुःख फक्त एका गोष्टीचं वाटतं. राजेश भैयाला मी विनंती करतो की ठीक आहे, आमचा प्रश्न तुम्ही नसन मांडला किंवा तुम्हाला वेळ नसन भेटला, पण मला तुम्हाला एक पार्श्वभूमीच्या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा आहे की पवार साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं असताना की मुख्यमंत्र्यासोबत यांची 2 ते 3 दिवसात मीटिंग लावा, तर पवार साहेबाच्या शब्दाला
तुमच्याकडे काही मोल नाही का? जर देशाचा नेता ज्यांनी शेती जवळून पाहिली, शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं, त्या नेत्यांनी जर तुम्हाला, तुमचा सर्वोच्च नेता आहे, आमचा पण नेता आहे, त्यांनी जर तुम्हाला शब्द टाकला आणि जर तुम्ही आमच्याकरता 2 पावलं जर मुख्यमंत्र्याकडे जाऊन सुद्धा जर आमच्या व्यथा जर त्यांच्या कानावर टाकत नसतील, तर हे पवार साहेबाच्या शब्दाचं दुर्दैव आहे असंच आम्हाला म्हणावं लागेल. परत एकदा शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर आमचा प्रश्न जो काय मार्गी लावा आणि जे काय आमच्या उद्या विजयदशमी निमित्त जे काय सोनं लुटायचंय ते सोनं तुम्ही लुटा, पण आमच्या जमिनी फुकट भावात लुटण्याचं काम करू नका आणि गुजरातच्या लुटारूंना तुम्ही त्या आमच्या जमिनी फुकट भावात देऊ नका, एवढीच तुम्हाला विनंती करेल.